Hello everyone, what's up? Welcome back to our channel FitBuds. Today is the first episode for meal recipe for weight loss. So let's get into it. I hope you enjoy the video and like, share and subscribe to our channel. So जी पहिली रेसिपी आपण बघणार आहे ती आहे एका भाजीची जी आपण पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो, which is the सोया भाजी. Okay, so this is high in protein, rich in nutrients, and I will show you right now. Okay guys, so this is the Nutrela soya mini chunks which I use. आणि हे स्पॉन्सर्ड अजिबात नाही आहे. ओके, सो आय एम नॉट प्रमोटिंग दिस ब्रँड, इट्स जस्ट द बेस्ट इज वॉट आय फील. वेईंग स्केल ॲज यू कॅन सी फॉर मेजरमेंट. आफ्टरवर्ड्स आपण एक वाटी घेणार आहे, राईट. वी विल स्विच ऑन द वेईंग स्केल, मेक शुअर दॅट इट इज ऑन 0 अँड वी विल स्टार्ट पोरिंग द सोया चंक्स. Okay, I feel 36 grams of soya chunks would be perfect for having with one poli or bhakri. Well, 37 grams घेतो आहे आपण, नो वरीज. ओके गाईज, ह्याच्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, ह्याच्यात पाणी ओतायचं आहे फॉर बॉइलिंग द सोया चंक्स ओव्हर हिअर अँड आय विल शो यू दॅट. हे पाणी आपण ठेवलेलं आहे गॅसवर. आफ्टर दिस स्टोव्ह ऑन करायचा आणि लायटरनी लेट्स गो. सो बेसिकली आता पाणी आपलं बॉईल होणार आहे. आता पाणी तेल थोडीशी उकळी फुटेपर्यंत पाणी ठेवायचं. त्यानंतर जे आपण हेवाले सोया चंक्स काढलेत हे आपण त्यात टाकायचे टिल दे आर सॉगी. आणि थोडंफार मीठ टाकू शकतो आपण पाण्यामध्ये फॉर सम टेस्ट. आणि मग बॉईल करून घ्यायचे सोया आणि मग आफ्टर दॅट त्याची भाजी बनते. सो लेट्स सी दॅट. ओके गाईज, सो सोया चंक्स टाकलेले आहेत मी बॉइलिंग वॉटरमध्ये. एक चमच्याने फक्त त्यांना स्टर करत राहा, म्हणजे थोडेफार ते चिकटणार नाहीत एकमेकांना आणि मस्त होतील. ठीक आहे. वी विल वेट टिल तिकडचा जो फेस असतो पाण्याचा तो वर येईपर्यंत वी हॅव टू बॉईल द सोया चंक्स. आधी सांगितलं फेस येतोय, ठीक आहे. स्टर करायचं टिल यू गाईज सी दिस टाईप ऑफ फेस, तोपर्यंत वी हॅव टू बॉईल द सोया. ओके, आणि एवढा झाल्यावर जस्ट शट डाऊन द गॅस. ठीक आहे. नाव वी विल स्टार्ट विथ दिस प्रोसेस. इथे आपण एक भांडं ठेवलं आहे. आता अगदी मिनिमलिस्टिक ऑइल घेणार आहे आपण इकडनं. ठीक आहे. स्मॉल प्री रिक्विजिट गाईज, भांड्यात तेल टाकायच्या आधी आपल्याला थोडंसं भांडं गरम केलं पाहिजे. सो स्विच ऑन द गॅस आणि लायटरनी हे लावलं. ठीक आहे. मग थोडंफार तापलं भांडं, त्यानंतर आपण ऑइल पोर इन करणार. आणि ऑइल शुड बी मिनिमलिस्टिक, लाईक ॲप्रॉक्स 10 ml ओनली. सो एक्सेस फॅटसुद्धा कमी राहतील. आणि इथे आपले बॉइल्ड सोया चंक्स आर रेडी, जे आता आपण स्ट्रेन करून घेणार आहे. लाईक ह्याच्यातलं पाणी निचडून घेणार आहे सगळं. ओके गाईज, ॲज यू कॅन सी आपण इकडचे सोया चंक्स ह्या जाळणीत टाकणार आहे आणि पाणी सगळं स्ट्रेन करून घेणार आहे. सोया चंक्समधलं जे एक्सेस वॉटर होतं ते काढलं गेलं आहे. आता आपल्याला फक्त थोडं प्रेस करायला लागेल वरनं, ज्यांनी एक्सेसिव्ह वॉटर सगळं खाली ड्रेन आउट होऊन जाईल. ओके, दिस इज व्हेरी व्हेरी नेसेसरी, नाहीतर खूप जास्त सॉगी होणार सोया चंक्स आपले इन भाजी. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टिल दॅट आता नाव थोडाफार पॅन गरम झाला आहे. आता आपण एकदम 5 to 10 ml ऑइल टाकणार आहे. एवढंच बास. हे पण माझ्याकडनं थोडं जास्त पडलं गेलं आहे, पण दॅट्स फाईन. ओके, दॅट्स इट, परफेक्ट. गाईज, माझ्याकडनं एक्सेसिव्ह ऑइल पडलं गेलेलं, सो मग मी ह्या वाटीमध्ये ऑइल काढून ठेवलं आहे, जे मी उद्याच्या भाजीला वापरीन. इझी. आणि सेम वी विल कंटिन्यू विथ दिस प्रोसेस ओव्हर हिअर. ओके गाईज, सो इथे भांडं आहे. इथे मी सोया चंक्स सोक आउट करतोय. ते करून झालं तोपर्यंत आपण थोडंफार पॅनमध्ये मीठ टाकणार आहे, ज्याने हलका पाणी सोडतं, विच इज व्हेरी व्हेरी इझियर इन माय ओपिनियन टू कुक.
सिम्पल टाटा नमक जे काही आपल्याकडे मिळतं ते टाका, काही फॅन्सीची काही गरज नाही आहे. बेसिकली आपल्याला आपले मेनली न्यूट्रिएंट्स आणि प्रोटीन द्यायला पाहिजे. दॅट्स द मेन फोकस ऑफ दिस. ओके. आणि त्यानंतर फॉर मसाले माझ्याकडे एक सिक्रेट मसाला आहे जो मी प्रिटी मच वापरतो फॉर द भाजी. बट तो मसाला सगळीकडे अवेलेबल आहे मार्केटमध्ये. सो मी लवकरच तो मसाला सांगेन तुम्हाला. पण मीठ सोबत वी हॅव टू पुट टर्मरिक विच इज हळद आणि तिखट पण. सो थोडी टेस्ट येते त्यांनी, पण तेवढंच. आणि अजून जरा क्रिस्पी टेस्ट पाहिजे असेल और लाईक असं मसाला पुरी व्हाईट पाहिजे असेल तुम्हाला, तर मग यू कॅन पुट गोडा मसाला इन इट. सो मला आवडते तसं टेस्ट, सो मग मी टाकणार आहे गोडा मसाला. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता मी हळद टाकणार आहे. ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर एकदम थोडीशी हळद टाकायची. चुरचुरायला सुरू झालं इन्स्टंट. नाव वी विल थ्रो इन द सोया चंक्स. पण आता हा स्पूनची गरज नाही आहे कारण ते कुक करायला आपल्याला थोडा मोठा लागणार आहे एक स्पून. सो वी विल स्विच इट इझिली राईट हिअर. सो हा थोडा मोठा आहे. आपण पोरिंग केल्या केल्या आपल्याला फिरवायला लागणार आहे सोया चंक्स. देयर यू गो. नाहीतर काय होणार काही माहिती आहे का, सोया चंक्स जे आहेत ते चिटकणार पॅनला. सो जर चिटकले सोया चंक्स तर काहीच उपयोग नाही, राईट. सो पॅनची जी हीट पाहिजे ती परफेक्टली अलाइंड पाहिजे विथ द ऑइल. ती सेम असेल तर अजिबात सोया चिकटणार नाही. ॲज यू कॅन सी हळद इज आउट. आता आपण तिखट टाकणार आहे. ओके. सो कुक होत आहेत आता सोयाज. तिखट मी पर्सनली माझा स्पाइस टॉलरन्स खूप छोटा आहे और कमी आहे. सो मग आय प्रेफर अ लिटल बिट ऑफ स्पाइस इन इट. लाईक खूप जास्त नाही, जस्ट फॉर द टेस्ट. ॲज यू कॅन सी या देअर इट गोज. हळद झाली आहे आपली टाकून. आणि माझ्या पर्सनल टेस्टसाठी मी गोडा मसाला टाकतो विच इज राईट हिअर. ओके. सो गोडा मसाला पण आपण टाकणार आहे. देअर इट गोज. परफेक्ट. आफ्टर द मसाला एक स्टर द्या फक्त. ठीक आहे. मस्त एकदम तयार होणार आहे आता. अँड नाव गाईज कम्स द सिक्रेट इन्ग्रेडियंट, लाईक माय स्पेशल इन्ग्रेडियंट आय वुड से, जे ह्याच्यात आहे. एक मसालाचे हा जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कमेंटमध्ये गेस करा की हा काय मसाला आहे. अँड वेल मी सांगूनच टाकतो काय गेस करणार यार. वेल हा आहे मॅगीचा मॅजिक मसाला. ॲज यू कॅन सी एक्स्ट्रीमली टेस्टी. खूप छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्याला जास्त टेस्ट मिळते. दॅट्स द बेस्ट पार्ट ऑफ दिस. सो आय फील हा मसाला प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे हू इज ऑन अ डाएट. आणि जे काही ब्लँड फूड असतं पनीर सोया, फॉर दॅट वी हॅव टू यूज मॅगी मसाला. लाईक मी तरी वापरतो, तरी खूप टेस्टी लागतं मला. सो या मी आता मॅगी मसाला टाकणार आहे ह्याच्यात. जस्ट 1 स्पून ऑफ दिस. दॅट्स इट. आणि अग्रीड की ह्याच्यामध्ये ॲडेड शुगर असते पण इट इज लिटरली निग्लिजिबल. ठीक आहे. सो यू कॅन ऑलवेज ॲड दिस. गिव इट अ मस्त स्वर्ल. ओके. सो मी या भाजीचे मॅक्रोज तयार झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर दाखवीनच काय आहेत. आणि मी ही भाजी विच इज सोयाची भाजी मी पोळीसोबत खाणार आहे कारण मला पर्सनली भाकरी खूप कोरडी वाटते खायला. सो मी पोळी आणि सोया असं खाणार आहे विथ ऑब्व्हियसली सॅलड, कारण फायबर पाहिजे आपल्याला विच इज ककुंबर, टोमॅटो अँड ऑल दॅट स्टफ. ओके. सो भाजी परफेक्टली कुक झाल्यावर प्लेटमध्ये टाकल्यावर मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो. ओके. तुम्हाला अख्खी प्रोसेस कळली आहे, मी काय काय टाकलं आहे ते कळलं आहे. फुल ट्रान्सपरन्सी. आय होप तुम्ही पण स्वतःच्या घरी ही भाजी बनवाल. ओके पीपल. सो ॲज यू कॅन सी द सोया भाजी तयार झाली आहे. मी आता गॅस ऑफ करणार आहे डायरेक्टली. ठीक आहे. टसका. हिअर इट इज द सोया भाजी. ओके. सो आता ही बेसिकली जस्ट प्लेट में टाकून खायची यार. एन्जॉय करा गाइस, मजे करो. डाइट पे रहो लेकिन हेल्दी खाओ और टेस्टी भी खाओ. दैट इज द मोर इम्पॉर्टेंट. ओके. सी यू विद द प्लेट. Guys, this is my lunch for today. I will show the macros right at the left side. Perfect macros. There you go. आणि वेल आय होप तुम्हाला हा अख्खा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल माझा. आय हॅव ट्राईड समथिंग न्यू ऑन माय साईड. लाईक मी कुकिंग करतो पण असं खूप जास्त नाही करत, डिसेंट इनफ करतो आय वुड से.
त्याप्रमाणे आय वुड से की मी छान केली आहे भाजी. लाईक आता आय विल टेस्ट इट. वेल, आय होप तुम्ही रेसिपी एन्जॉय केली. ही रेसिपी नक्की यूज करा तुमच्या डाएटमध्ये. आणि फॉर मोर पर्सनलाइज डाएट प्लॅन्स, लाईक एकदम डिटेलमध्ये लंच, ब्रेकफास्ट, डिनर, स्नॅक्स, असा परफेक्ट तुम्हाला जर डाएट प्लॅन पाहिजे असेल तर मग कमेंट करा फिटबट्स ट्रान्सफॉर्मेशन्स असं कमेंट करा. आम्ही तुम्हाला रीच आउट नक्की करू. और आमच्या इंस्टाग्राम और यूट्यूब और इन्स्टा और काय आपण म्हणू शकतो, व्हॉट्सॲप नंबरवर सुद्धा यू कॅन कॉल और मेसेज एनी हाव. आय होप तुम्हाला आवडलं असेल. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब. सी यू गाईज.